नमस्कार मित्रांनो, प्रचंड पाऊस चालू आहे. माझ्या पाठीमागे बघू शकता गायी उभ्या आहेत. बाहेरच्या साईडला प्रचंड पाऊस दिसतोय तुम्हाला. गायी ह्या शेड मध्ये उभा आहेत आणि ह्याच्या पुढे मुक्त संचार गोठा आहे. पावसाळ्यामध्ये काय होतं की जिथं मुक्त संचार गोठा आहे त्या ठिकाणी जिथं मुक्त संचार गोठा असतो तिथं खूप मोठ्या प्रमाणात चिखल होतो, शेण, गोमूत्र आणि पाणी ह्याच्यामुळे. परंतु अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र कृषी महाविद्यालय पुणे येथे आपण ही एक साधी टेक्नॉलॉजी बनवलेली आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की हे गायीचं शेड आहे. हे 10 गायींसाठी हे शेड बांधलेलं आहे आणि हा मुक्त संचार गोठा आहे. तर हा मुक्त संचार गोठा आम्ही अशा प्रकारे हे असं तयार केलेला आहे जेणेकरून पावसाळ्यामध्ये पाऊस आत येणार नाही आणि ऊन वारा जे असेल ते सगळं गोट्यामध्ये येईल. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता गायी आरामामध्ये इथं बसलेले आहेत, काही उभ्या आहेत आणि इथं अजिबात पावसाचा थेंब सुद्धा आतमध्ये नाहीये. मला वाटतंय तुम्ही वरती पाहू शकता या ठिकाणी. तर हा पॉलिथिन पेपर, एक विशिष्ट प्रकारचा पॉलिथिनचा पेपर आम्ही मागवलेला आणि त्याच्यातून हे सेट तयार केलं आणि त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की एक प्रकारची जाळी तयार बनवलेली आहे. म्हणजे जरी पावसाचं पाणी जास्त आलं तर ती वरंगळत दुसरी बाहेर पडते आणि इकडं पत्र्यावरती पडते. त्यामुळे इथल्या गाय अगदी सुरक्षित राहतात. तेच जर तुम्ही दुसऱ्या गोट्यामध्ये पाहिलं तर तुम्ही या ठिकाणी पहा की इकडं गायी वासरं आतमध्ये बसलेले आहेत, परंतु इथं खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय. पलीकडच्या गोट्यामध्ये सुद्धा पाहू शकता तुम्ही गायी आतमध्ये बसलेले आहेत आणि पूर्ण पाणी आतमध्ये येतंय. तर हे कमी खर्चामध्ये सुद्धा आम्ही इथं थोडंसं पॉलिहाऊस टेक्नॉलॉजी मधलं जे मटेरियल आहे ते वापरलेलं आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे मुक्त संचार गोठा आहे त्यांच्यासाठी ही पावसाळ्यामध्ये जर अशा प्रकारची सोय केली तर गायींना जो पावसाळ्याच्या सीझन मध्ये जो मस्टाटिस होतो किंवा गायींवरती एक पावसाळ्याचा ताण येतो, गायींचे खुरं असतील, ह्यांना जो वेगवेगळे प्रकारचे त्रास होतो, रोग होतात, ते टाळण्यासाठी ही टेक्नॉलॉजी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने अगदी बांबूच्या सेडमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. विशेष म्हणजे हा पेपर आपण पावसाळा झाल्यानंतर काढून ठेवू शकतो किंवा जरी ठेवला तरी थंडीमध्ये तो उष्ण होतो आणि खाली ज्या गायी असतात त्यांना एक प्रकारे उष्णता सुद्धा निर्माण करून देतात. उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला ह्याची सावली करायची असेल तर ह्याच पेपरवरती आपण जर ग्रीन सेड नेट टाकली तर ती सावली सुद्धा देते आणि त्याची हाईट थोडीशी जास्त आहे. तुम्ही हाईटच्या बाबतीत विचारलं तर ह्याची हाईट मी 18 फूट ठेवलेली आहे. गोट्याची अलीकडची हाईट ही 12 फूट ठेवलेली आहे. एक पाकी पत्र आहे त्यामुळं बाहेरची हाईट ही 8 फूट ठेवलेली आहे. जर सेंटरचं जर 18 फूट हाईट ठेवली तर वायू जे विवरण म्हणतो आपण किंवा हवा खेळती राहते, अजिबात कोंडत वातावरण होत नाहीये. त्यामुळे ही टेक्नॉलॉजी तिन्ही सीझन म्हणजे पावसाळ्यामध्ये पावसापासून आपण संरक्षण करू शकतो, थंडीमध्ये एक प्रकारे ऊब द्यायचं काम हा पेपर करतो, त्यामुळे थंडीपासून सुद्धा संरक्षण करू शकतो. तर अशा प्रकारे तिन्ही हंगामामध्ये आपल्याला ह्या एकदम सोपी तंत्रज्ञान आहे. परंतु गायींचा ताण कमी, तिन्ही सीझन मध्ये गायींचा ताण कमी करण्यासाठी आपल्याला उपयोगी पडणार. धन्यवाद.